नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पूर्वसंमती मिळण्याची बंद का झालेली आहे व पूर्वसंमती कधी कोणत्या दिवशी मिळण्याची चालू होऊ शकते, अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण की सध्या अनेकांची पूर्वसंमती डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, कोटेशन वगैरे, परंतु आणखीन पूर्वसंमती मिळत नाही. असे अनेक शेतकरी 15 दिवस, महिना झालं पूर्वसंमतीची मिळायची थांबलेली आहे. तर याची कारणे काय काय आहेत व पूर्वसंमती कधी मिळू शकतील, याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आपण सविस्तर म्हणजे बेसिकपासून समजून घेऊ की पूर्वसंमती मिळाली आहे की नाही, हे कसं लक्षात येतं. का अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतं ते. आता पूर्वसंमती मिळालेली आहे का नाही याचा मेसेज पण अनेकांना येत नसतो. आता मेसेज आला नसेल तर आता आपण ओळखायचं कसं पूर्वसंमती मिळालेली आहे की नाही. तर आपण जे काही प्रोफाईल असेल, फार्मर आय डी, OTP टाकून लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी त्या जे काही आपण अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्वसंमतीचा डाउनलोडचा ऑप्शन येतो. त्या ठिकाणी पूर्वसंमतीची तारीख पण त्या ठिकाणी दिलेली असते. त्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला पूर्वसंमती मिळालेली आहे. आता दुसरा प्रश्न आहे की पूर्वसंमती कोणाकडून मिळत असते. पूर्वसंमतीचे अधिकार हे जे काही आपले तालुका कृषी अधिकारी असतात यांच्याकडे ते अधिकार दिलेले असतात पूर्वसंमतीचे. तर ती पूर्वसंमती किती दिवसात मिळत असते, तर आपण अर्ज केलेले किंवा डॉक्युमेंट अपलोड केलेल्या दिवसापासून आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये ती पूर्वसंमती मिळत असते. आणि पूर्वसंमतीचे पूर्ण अधिकारी हे तालुका कृषी अधिकारी म्हणजेच TAO, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर यांच्याकडे दिलेले असतात. आता आपण पूर्वसंमती सध्या दिलेली आहे का नाही ही चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर ते सांगतात की तालुका कृषी अधिकारी यांचा जो काही लॉग इन आहे MHA-DBTचा, तर त्या ठिकाणी लॉग इनचं जे काही पूर्वसंमतीचा ऑप्शन असतो, तर ते पूर्वसंमतीचं ऑप्शन हे बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे वरूनच बंद करण्यात आलेलं आहे. आता ते बंद का करण्यात आलेलं आहे याची जर आपण आणखीन चौकशी केली तर ते आता कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की आता जे काही शेतकरी आता मोठ्या प्रमाणामध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंत अनेक शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांनी आता डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, प्लस त्यांना पूर्वसंमत्याही मिळालेल्या आहेत आणि त्यांनी जी काही GST बिल असतील ती GST बिलसुद्धा अपलोड केलेली आहेत. आता ते GST बिल अपलोड केल्यानंतर त्यांची मोका तपासणी असेल, ही मोका तपासणी पण पूर्ण झालेली आहे. आता त्या शेतकऱ्यांचं आणखीन जे काही अनुदान आहे ते पेंडिंगमध्ये आहे. आता अनुदान अनेक शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. त्यांचे बिल वगैरे अपलोड पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. आता त्यांच्याकडे राहिलेली आहे अनुदानाची प्रक्रिया शिल्लक राहिलेली आहे. आता अनुदानाची प्रक्रिया शिल्लक राहिल्यानंतर ते अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी या योजनेतून शासनाकडे निधी हा कमी उपलब्ध करून दिलेला आहे. तर जोपर्यंत तो निधी पूर्ण येऊन जे काही अगोदरच्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत अनुदानासाठी पात्र आहेत असे शेतकरी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पुढच्या शेतकऱ्याला पूर्वसंमत्या मिळणे हे अशक्य आहे असं त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यात येत आहे. म्हणजे ते अधिकारी आपल्याला सांगत आहेत विचारल्यानंतर. आता हे जे काही पूर्ण निधी वितरण झाल्यानंतर पुढील शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना ही पूर्वसंमती मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जवळपास 15 दिवस किंवा 1 महिना पण वेळ लागू शकतो यासाठी. तर अनेक शेतकरी परेशान आहेत की जर समजा आता कारण की आपल्याला पूर्वसंमतीच्या अगोदर वस्तू खरेदीसुद्धा करता येऊ शकत नाही. कारण की ती पूर्वसंमतीच्या अगोदर जर खरेदी केली तर त्यांना आपण अनुदानासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे आपण पूर्वसंमती मिळाल्यानंतरच आपण ती वस्तूची खरेदी करणं महत्त्वाचं आहे. जर समजा अनेक शेतकरी आहेत की त्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे, ते शेतकरी घेऊ शकतात वस्तू वगैरे, जी काही तारीख असेल किंवा तारीख संपली असेल तर आपले तालुका कृषी अधिकाऱ्याला विचारून आपण त्या वस्तूची खरेदी करू शकतो. आता अनेकांचे प्रश्नचे उत्तरं मिळालेली असतील की पूर्वसंमती कधी मिळणार आहे किंवा काय कारण आहे की पूर्वसंमती बंद का आहे. जर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच आपले शेतीविषयक योजनांचे जे काही ग्रुप आहे, WhatsApp ग्रुप, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता. तसेच WhatsApp चॅनल पण आहे, ते पण जॉईन करू शकता. यामुळे तुम्हाला आणि जे काही शेतीविषयक असेल माहिती उपलब्ध असेल किंवा MHA-DBTच्या योजनाबद्दल जे काही अपडेट असेल याचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे ते ग्रुप नक्की जॉईन करा. तसेच आपल्या चॅनलला नक्की शेअर करा व हा व्हिडिओ मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.